शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आपल्या सोबत आहेत. कुर्ला मतदारसंघातील आहेत. आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत. आज सामनातून पण वृत्त प्रसिद्ध झालं आणि रमेश बोरवा यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत, कोर्टानं त्यावर जो निर्णय घेतलेला आहे आणि ज्या प्रकरणावर सुनावणी केलेली आहे, त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? या बाबतीमध्ये मी नक्कीच माननीय न्यायालयाचा सन्मान राखेन आणि त्यांच्या निर्णयाचा सुद्धा आदर करेन. पण याच्यामध्ये तक्रारदाराने ज्या प्रकारे खोट्या माहितीच्या आधारे, अपूर्ण माहितीच्या आधारे आणि सत्य बाजूला ठेवून खोटी माहिती न्यायालयासमोर सादर करून अशा प्रकारचा आदेश हा प्राप्त करून घेतलेला आहे. आणि ह्या बाबतीमध्ये नक्कीच मी योग्य त्या न्यायालयासमोर दाद मागणार आहे आणि नक्कीच मला आशा आहे की न्यायदेवता नक्कीच न्याय करेल, कारण सत्य शेवटी समोर आल्याशिवाय राहत नाही आणि सत्य आमच्या बाजूने आहे. नक्कीच. पण याबाबत तुमचं वकिलांशी काही बोलणं झालं आहे का, किंवा पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय असेल? या बाबतीत नक्कीच मी हायकोर्टामध्ये माननीय न्यायालयासमोर जाणार आहे आणि त्यांना जी वस्तुस्थिती आहे आणि जे पुरावे माझ्याकडे आहेत आणि जी माहिती संपूर्ण आहे, कारण मी अजूनपर्यंत कधीच चुकीचं आणि खोटं काम केलेलं नाही आहे. आज जवळजवळ माझी ही 11 वर्ष आमदारकीची झालेली आहेत. या संपूर्ण कालावधीमध्ये जनतेचा विश्वास ठेवूनच मी अजूनपर्यंत काम करत आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा संपूर्ण पारदर्शकता आहे आणि ही नक्कीच न्यायालयासमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि नक्कीच माननीय न्यायालय मला त्या बाबतीमध्ये न्याय देईल. नक्कीच. सामना हे वृत्तपत्र आहे. सामना हे ठाकरेंचं मुखपत्र सुद्धा मानलं जातं आणि त्यातून ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे. ज्यावेळी ही बातमी तुम्ही वाचली त्यावेळी तुमची पहिली रिॲक्शन काय होती? या बाबतीमध्ये मला नोटीस वगैरे अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि नोटीस न देता या प्रकारचा आदेश काढलेला आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच या बाबतीमध्ये मी दाद मागणार आहे आणि सामनातर्फे त्यांची बातमी देणारच आहेत. त्या बाबतीत त्यांना तेच खाद्य हवं असतं, पण त्यांचं ते काम करत आहे. पण नक्कीच मी माझ्या दृष्टिकोनातून आणि लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. अशा प्रकारचं काम, या चुकीचं काम माझ्या हातून कधीही होणार नाही. आणि जे तक्रारदार करत आहेत ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून तक्रार करत आहेत. ते सुद्धा सत्य नक्कीच आज न उद्या जगासमोर सगळ्यांसमोर येईलच आणि त्यावेळेला जी सत्य परिस्थिती आहे ही आपल्या सर्वांना समजेलच. एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपण पाहतोय की आता उमेदवारांच्या ज्या मुलाखती आहेत त्या सुरू झालेल्या आहे आणि शिवसेनेसाठी 2400 उमेदवारांनी मुलाखती देण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे. कसं पाहता, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं काम करतात त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा जो रेटा आहे तो शिवसेनेकडे आहे असं म्हणावं? नक्कीच. या बाबतीमध्ये मुंबईमध्ये आपण बघितलं असेल तर माननीय एकनाथ शिंदे यांची जी लोकप्रियता आहे आणि मला वाटतं मुंबईमध्ये एकमेव नेता म्हणून जर म्हणत असाल लोकोपयोगी आणि जो शब्द देऊन तो पूर्ण करणारा असा जर नेता कुठला असेल तर तो माननीय एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री. आणि म्हणूनच आज जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच सर्वांची पसंती शिवसेना या पक्षाला आहे, माननीय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच 2400पेक्षाही अधिक इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत. पण आम्ही फक्त ज्या प्रकारे रिझर्वेशन आहे आणि त्या प्रकारेच आम्ही तसे योग्य उमेदवार निवडून तसे ह्या मुलाखतीसाठी बोलवलेले आहेत. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.